राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे. मात्र आजच्या सुनावणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार नाहीयेत. मुख्य निवडणूक आयुक्तांनी मेरिटवरती आर्ग्युमेंट करायला सूचित त्याप्रमाणे केलं. त्यावेळेला गेल्याही आठवड्यात एक 15-20 मिनटं मेरिटवरती आर्ग्युमेंट झाली आणि आज ते आर्ग्युमेंट त्या ठिकाणी कंटिन्यूड होईल. आज मी या ठिकाणी आमच्यासोबत विशेष करून आपण सर्व वाहिन्यांचे प्रतिनिधी आहात. हे आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांच्याबद्दलचं गेल्या आठवड्यात कोणीतरी काहीतरी सांगितलं होतं. आता युक्तिवाद संपल्यानंतर पुन्हा यांना या ठिकाणी घेऊन ये आणि मग आमदार चंद्रिका पुरेंच्या वतीमध्ये जे काय सांगण्यात आलं होतं त्याच्यातला तपशील आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. काँग्रेस वेळेनं आपल्यावर टीका केली की निवडणुकीच्या घटनेसंदर्भामध्ये विरोधात मतदान करणं गरजेचं होतं. त्या 2 खासदारांना केलं मात्र तरी देखील अपात्रतेची कारवाईची नोटीस आपण करतो. एक असं आहे की सुप्रिया सुळेंचं कालचं मी स्टेटमेंट त्या ठिकाणी पाहिलं. हे नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारवरती अविश्वासाचा ठराव जो आला तो लोकसभेमध्ये त्या दिवशी चर्चेला त्या ठिकाणी होता. खरं तर मी आज साऱ्याच काही गोष्टी उघड करणार नाही, परंतु व्हीप बजावण्यापूर्वी पडद्याआड बऱ्याचशा काही गोष्टी घडल्या होत्या त्या मलाही ज्ञात आहेत. कदाचित जयंतराव पाटलांना आपल्यापैकी कोणी संपर्क केला आणि जयंतरावनी त्याच्याबद्दलचं विश्लेषण केलं तर ठीक राहील, नाहीतर काळाच्या ओघामध्ये मी सुद्धा त्या ठिकाणी मी बोलेन. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला चर्चा सुरू झाली ती अविश्वास प्रस्तावाच्या वरती त्या ठिकाणी होती. आणि आपण जर काय पाहिलं असेल, कारण इथे दिल्लीतील आमचे सर्व वाहिन्यांचे पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्या वेळेला अविश्वासाच्या ठरावावरती मतदानाची वेळ आली त्यावेळेला काँग्रेसच्या नादांनी यांनी त्यावेळेला बहिर्गमन केलं. त्यामुळे प्रत्यक्षात मतदानाची वेळ त्यावेळेला आली नाही. एक स्वच्छ आहे की एनडीएमध्ये आम्ही सहभागी झाला असल्यामुळे सरकारच्या विरोधामध्ये ज्यावेळेला अविश्वासाचा प्रस्ताव येतो त्यावेळेला सरकारच्या बाजूने आम्ही असल्यामुळे सरकारच्या बाजूनेच मतदान त्या ठिकाणी केलं असतं, यात दुमत नाही. निर्भया प्रकरण झालं आणि मनमोहन सिंगांच्या सरकारवरती जर का अविश्वासाचा ठराव त्यावेळेला आला असता किंवा आला होता त्यावेळेला सरकार पक्षामध्ये असणाऱ्या खासदारांनी कोणाच्या बाजूने मग मतदान केलं असतं. त्याच्यामुळे केवळ टीका करण्यासाठी एखाद्या गोष्टी जाणीवपूर्वक बोलल्या त्या ठिकाणी जातात. दुसरं प्रामुख्याने काल सुप्रिया सुळे त्या ठिकाणी म्हणाल्या की महिला आरक्षणाच्या विधेयकाच्या वेळेला मी उपस्थित नव्हतो, मतदान केलं नाही. खरं आहे, माननीय पंतप्रधान महोदयांचं भाषण मी पूर्णपणाने ऐकलं आणि मी वारंवार नेहमीच पत्रकार परिषदेमध्ये मी विशद केलं की गणपतीचा तो पहिला दिवस होता म्हणून मला जाणं आवश्यक होतं. आपणही बघू शकता की 542 लोकसभेचे सदस्य आहेत पण मतदानामध्ये भाग झालेल्या सदस्यांची संख्या 480 होती. त्यामुळे उरलेले सगळे हे महिला विरोधी आहेत असं म्हणणं सातत्यानं हे चूक आहे. आणि स्वतःचं अपयश ढाकण्यासाठी नैराश्यापोटी दुसऱ्यावरती ज्यावेळेला आरोप केले जातात त्यावेळेलाही अशी स्थिती निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळू शकते. सर, मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा सातत्यानं चर्चा अशी होती की तुम्ही आल्यापूर्वी शरद पवारांची चर्चा केली होती, त्यानंतर तुम्ही सत्तेत सहभागी झाला. मात्र या पद्धतीनं टाईमला कुठल्याही प्रकारची चर्चा नाही, त्या बाबतीमध्ये मी काही टिप्पणी करणार नाही. परंतु आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ज्या वेळेला 5 तारखेच्या जुलै महिन्यामध्ये आम्ही ज्या वेळेला MLTवरती राज्यव्यापी अधिवेशन आम्ही भरवलं होतं त्यावेळेला दादांनी विस्तृतपणाची भूमिका त्या ठिकाणी मांडली. तर मला असं वाटतं 30 आणि 1 तारखेला आमचं जे राज्यव्यापी शिबिर त्या ठिकाणी आहे, जे मंथन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्यावेळेला ती स्पष्टपणाची भूमिका आपल्याला पाहायला मिळू शकते. राज्यसभेत आणि लोकसभेत जे पत्र दिले त्या पत्रामध्ये पवार साहेबांचा उल्लेख नाही आहे, अमोल कोल्हेंचा देखील नाही, सुप्रिया सुळेंचा आहे की नाही याबाबत? सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्यावरती आम्ही त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या बद्दलची कुठली भूमिका किंवा कुठलीही पिटिशन आम्ही त्या ठिकाणी दाखल केलेलं नाही, कारण साहेब आमच्या सर्वांचे दैवत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही त्या बाबतीतली भूमिका घेतलेली नाही. मनोज जरांगे पाटील काल एक भूमिका सुप्रिया सुळेंनी मांडली की श्रीनिवास पाटलांचं वय 83 वर्ष आहे आणि अशा वेळेला त्यांच्यावरती पिटिशन दाखल करणं वगैरे वगैरे काहीतरी त्यांनी आक्षेप त्या ठिकाणी घेतला. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आदरणीय अजितदादांनी गेले 30 वर्ष बारामती उभं केलं. दादा 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 असं बोलत
ज्यांचं राजकीय आयुष्य आत्तापर्यंत सतत व्यथित झालं, व्यक्त झालं, दादांच्या विरोधामध्ये पिटिशन दाखल करताना मग मात्र सांगणार की पॉलिटिकल आयडिओलॉजी भिन्न असल्यामुळे आम्ही ते तशा पद्धतीने करतो. श्रीनिवास पाटील साहेबांच्याबद्दल मला कमालीचा आदर आहे. माझे गेले अनेक वर्षाचे त्यांचे जवळचे संबंध आहेत. सिक्कीमचे राज्यपाल असताना सुद्धा त्यांनी मला बोलवलं होतं आणि सिक्कीमचं सर्व त्यांनी मला दाखवलेलं सुद्धा त्या ठिकाणी होतं. आम्हाला सर्वांनाच ते पितृतुल्य त्या ठिकाणी आहे. पण राजकीय लढाई ज्यावेळेला होत असते त्यावेळेला मग असं वयोमर्यादा वगैरे वगैरे काय विषय येत नसतो. मला एवढंच सांगायचं की 83 वर्ष सतत बोलत किती केविलवाणी सहानुभूती निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात ते तरी एकदा महाराष्ट्राला जनतेला कळलं पाहिजे. आणि ज्यावेळेला पॉलिटिकल बॅटल होत असतं त्यावेळेला मग वय आणि या साऱ्या गोष्टी आपोआपच बाजूला सरत असतात. श्रीनिवास पाटलांचा विषय आला तसाच फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांच्यावर देखील याचिका दाखल केली गेली. यावर देखील नाराजी. एक असं आहे, त्याही बाबतीतलं मी त्यांचं वक्तव्य ऐकलं. जरूर राज्यसभेतली त्यांची कामगिरी अतिशय चांगल्या पद्धतीची असेल. मलाही त्या बाबतीतला आदर आहे. शिर्डीच्या पक्षाच्या शिबिरामध्ये त्या बाबतीमध्ये मी अतिशय अभिमानाने म्हटलं होतं की संसदेमधली फौजिया खान मॅडमची, वंदना त्यांची कामगिरी अत्यंत चांगली आहे. परंतु मी तेच म्हटलं की अशी कामगिरी असणारे बरेच आहेत. प्रफुल्लभाई पटेलांची सुद्धा गेल्या अनेक वर्षाची 91 सालापासूनची देशातली कामगिरी उत्तम आहे. उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं षण्मुखान हॉलमध्ये ज्या वेळेला आमचं अधिवेशन झालं नुकतंच अलीकडच्या कालावधीमध्ये त्यावेळेला मंत्र्यांच्या कामगिरीचं छोटी क्लिप दाखवण्यात आली. त्यावेळेला सुद्धा प्रफुल्लभाईंची कामगिरी असेल, माजी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असलेली कामगिरी असेल ती त्या ठिकाणी दाखवण्यात आली. पण कामगिरी उत्तम आहे म्हणून राजकीयदृष्ट्या कुठली भूमिका घ्यायची नाही हे अजब तरकट नव्याने लागलं जे काय जातं आहे ते आमच्या सर्वांच्यासाठी अत्यंत म्हणजे पाहण्यासारखं आहे. प्रत्येक सुनावणी येत आहे. आज मंत्री धनंजय मुंडे जी आहे, तुमच्यासोबत अनिल पाटील जी आहे. तो मागील 2 सुनावणीमध्ये फक्त एकच मुद्दा येत होता शरद पवार गटावर बनावट कागदपत्र. आजची जी स्ट्रॅटेजी आहे तो मुद्दाच हा आहे की बनावट कागदपत्राच्या आधारेच तुमची याचिका निकाली काढता येऊ शकते. आज दुसरी वेळेस ही सुनावणी आहे आणि आज पूर्ण दिवस बनावट कागदपत्राचाच आधार घेतला जाणार आहे. मला सांगा की मेरिटनुसार ही सुनावणी होणार आहे की फक्त बनावट कागदपत्राच्या आधारावर ही सुनावणी होणार आहे? त्या दिवशी सुनावणीच्या वेळेला हा मुद्दा वारंवार त्या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. या संदर्भामध्ये चौकशी करावी असाही मुद्दा मांडण्यात आला. आमचा युक्तिवाद सुरू होईल त्यावेळेला आमच्याबद्दल जेवढ्या संख्येने दाखवण्यात आले त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक संख्येने त्या ठिकाणी काय घडले, किती 8-10 वर्षा वयाच्या मुलांची ॲफिडेविट आहेत ते आम्ही दाखवणार आहोतच. आज काही मी त्या बाबतीमध्ये बोलू इच्छित नाही. त्यावेळेला आमचे युक्तिवाद होईल त्यावेळेला मी नक्कीच त्या ठिकाणी बोलेन. म्हणून मी चंद्रिका पुरे साहेबांना या ठिकाणी घेऊन आलो. त्या दिवशी बनावट ॲफिडेविट वगैरे वगैरे जे काही तथाकथित मुद्दे मांडले गेले होते तो विषय संपला आहे आणि मेरिटवरती आर्ग्युमेंट सुरू झालं आहे. त्या मेरिटवरचं आर्ग्युमेंट नेमकं काय आहे हे आता आपण त्या ठिकाणी ऐकू आणि ते सुनावणी संपल्याच्या नंतर मी पुन्हा आपल्याजवळ येऊन त्या संदर्भातली माहिती देणार. एक मुद्दा आहे की राज्यामध्ये मला सुनील तटकरे यांना आपण पाहत होतो थेट दिल्लीहून. कामगिरी उत्तम म्हणून राजकीय भूमिका जी आहे त्या बाबतीमध्ये बोलत असताना श्रीनिवास पाटील पितृतुल्य पण राजकीय लढाईत वय येत नसल्याचं तटकरे म्हणालेले आहेत. आणि अगदी काही क्षणामध्ये सुनावणीला सुरुवात होते ज्याचे ताजे अपडेट सगळ्यात आधी ABP माझावर आपल्याला पाहायला मिळतील. निवडणूक आयोगामध्ये थोड्याच वेळामध्ये सुनावणी होते. कुणाची किती प्रतिज्ञापत्र ते आम्ही दाखवणार आहोतच असं तटकरे म्हणालेत. मेरिटवर युक्तिवाद सुरू झाला असल्याचंही तटकरेंचं म्हणणं आहे. बनावट प्रतिज्ञापत्राचा मुद्दा मागं पडल्याचंही ते म्हणतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.